नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माहितीच आहे माझ्या सासूबाईंचं माहेर गोव्याचं, म्हणजे माझे सासरे बेळगावचे होते आणि माझ्या सासूबाईंचं माहेर गोव्याचं। गोव्याशी आमचं खूप जवळचं घट्ट नातं आहे। मला गोवाच खूप आवडतं, म्हणजे मी असं ठरवलंय की गोव्यात रिटायर व्हायचं आणि तिकडे छानपैकी स्पीच आणि ड्रामा शिकवायचा माझं ड्रीम आहे। बघूया कधी पूर्ण होते। पण गोव्यातली खाद्य संस्कृती म्हणजे मला इतकी आवडते मी खूप गोष्टी गोव्याकडनं शिकले। गोव्यातल्या खाद्य संस्कृतीतला एक खूप आणखी महत्वाचा भाग आहे म्हणजे गोव्यावरती असलेला पोर्तुगीजांचा अंमल, कारण गोवा ही पोर्तुगीज कॉलनी होती वर्षानुवर्ष। त्याच्यामुळे गोव्यातल्या खाद्य संस्कृतीवरती म्हणजे तिकडच्या एक ख्रिश्चन कम्युनिटीवरती पोर्तुगीज खाद्य संस्कृतीचा खूप मोठा अंमल आहे आणि खूप सुंदर सुंदर त्यांचे पदार्थ असतात। मी तुम्हाला काही गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या, म्हणजे मला वाटतं मी तुम्हाला रेशॉद मसाला दाखवलाय, रेशॉद मसाल्यामधलं पापलेट दाखवलंय। तुम्ही जाऊन रिव्हिजिट करू शकता माझ्या या काही रेसिपीज। तसंच आज मी तुम्हाला माझी गोव्यातली अतिशय फेवरेट डिश आहे जी माझ्या मुलालाही अतिशय आवडते, अशोकलाही अतिशय आवडते। आम्ही गोव्याला गेलो की जातोच हा पदार्थ खायला, तो म्हणजे चिकन काफ्रियाल। आता काफ्रियालचा मसाला सुद्धा कसा करायचा फ्रॉम स्क्रॅच हे सुद्धा आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण बघूया चिकन काफ्रियाल। तर चिकन काफ्रियालसाठी आपल्याला काय काय आयटम्स लागतात आपण बघूया। आपण घेतलंय साधारणतः 1 किलो चिकन। 1 किलो चिकनच्या सगळ्या अंदाजाने, पण हे चिकन घेताना 1 किलो म्हणजे असं डायरेक्टली 1 किलो नाही घेतलंय। तुम्ही बघा मी घेतल्यात ह्या 2 ड्रमस्टिक्स, त्याचबरोबर मी एक अख्खा होल लेग पीस घेतला होता आणि त्याचे असं मी 2 तुकडे करून घेतले आणि त्याच्यामध्ये मी घेतलंय थोडंसं बोनलेस ब्रेस्ट चिकन। हे सगळं मिळून त्याचं वजन झालंय 1 किलो। पण इट शुड बी चिकन काफ्रियाल तर आपल्याला असे मोठे मोठे तुकडे लागतात आणि त्याला आपण अशा खापा पाडून घेतल्या। आता या काफ्रियालसाठी आपल्याला एक स्पेशल मसाला बनवावा लागतो ज्याला म्हणतात चिकन काफ्रियाल मसाला। तो आपण स्क्रॅच पासून बनवणार आहोत। तर हा चिकन काफ्रियाल मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट लागतात आपण बघूया। मुख्य म्हणजे एक मोठी जुडी कोथिंबीर घेतली आपण। आता युजली लोक कोथिंबीरीचे दांडे काढून घेतात, पण मी घेत नाही, कारण मला असं वाटतं त्याला खूप छान सुवास असतो, म्हणून मी ते दांड्या सकटची कोथिंबीर घेतली एक मोठी जुडी। त्याचबरोबर आपण एक छोटी जुडी किंवा अर्धी जुडी पुदिना घेतलाय। आपण घेतलाय ह्याला एक स्पेशल व्हिनेगर आहे, हा गोव्याहून मी आणते व्हिनेगर, इट इज अ गोवन व्हिनेगर। तो घेतलाय, त्याची टेस्ट या चिकन काफ्रियालला त्या व्हिनेगरची येते, तो पोर्तुगीज व्हिनेगर असतो। तो जर असेल तुमच्याकडे तुम्ही नॉर्मल व्हिनेगर घ्या, काही प्रॉब्लेम नाही। त्याचबरोबर आपण घेतल्यात 15 हिरव्या मिरच्या, 2 कांदे लसणाचे घेतलेत, मोठे 2 कांदे लसणाचे सोलून घेतलेत आणि एक साधारणतः हे 10 ग्रॅम भरावं असा मोठा आल्याचा पीस घेतला, मी आल्याचा तुकडा घेतलाय। त्यात आपण घेतलेत 25 मिरी, 10 लवंगा। तुम्हाला माहिती मी लवंग घेताना नेहमी त्याचं वरचं टोक काढून घेते। 10 लवंगा, 4 दालचिनीचे तुकडे घेतले तेवढे मोठे असे 4 दालचिनीचे तुकडे, 1 टेबलस्पून जिरं, 2 बादियांची फुलं घेतलीत, स्टार अनीस असतात ते 2 घेतलेत आपण, आणि थोडीशी 1 टीस्पून पेक्षा पण कमी मिरी पावडर घेतलीये, हळद घेतली कारण आपण वाटणातच हळद घालणार आहोत, आणि थोडासा चिंचेचा कोळ घेतलाय कारण या वाटणाला आपण पाणी घालत नाही। हे वाटताना व्हिनेगर आणि चिंचेचा कोळ याच्यातच हे वाटण वाटलं जातं। त्याचबरोबर खरं तर ट्रेडिशनल आपल्या चिकन काफ्रियालमध्ये ते कांदा घालत नाहीत, पण मी पूर्वीपणे चिकन काफ्रियाल केलंय तेव्हा आय रिअलाइज की आपल्याला थोडीशी कन्सिस्टन्सी लागते। त्या कन्सिस्टन्सीसाठी मी एक जाड कापलेला कांदा घेतलाय, वाटणामध्ये मी घेते। खरं तर ट्रेडिशनल चिकन काफ्रियालमध्ये ते हे घालतात, रम घालतात किंवा काही अल्कोहोलचा वापर करतात, आपण तो करत नाही आहोत। त्याच्यामुळे तसं ते वाटण थोडंसं आपलं वेगळं होत नाही, ह्यासाठी तो गोवन व्हिनेगर असतं जरा गरजेचं आहे, पण तुमच्याकडे नसला तर तुम्ही नॉर्मल व्हिनेगर वापरू शकता। आणि थोडासा आपण त्याच्यामध्ये जर हा कांदा घातला आपल्याकडचा एक मीडियम साईज कांदा रफ कापलेला, तर मला वाटतं त्या वाटणाला एक चांगली कन्सिस्टन्सी येते। तर चला, तर मग आपण पहिल्यांदा मॅरिनेट करायला सुरुवात करूया। आधी आपण पहिल्यांदा थोडं मीठ घालूया, त्याला थोडीशी मिरी पावडर घालूया, आणि जो व्हिनेगर आपण घेतलाय त्यातला थोडासा व्हिनेगर घालूया,
थोडं ऑलिव्ह ऑइल घालूया. ह्या रेसिपीसाठी आपण फक्त ऑलिव्ह ऑइल वापरणार आहोत. वाटणात सुद्धा आपल्याला ऑलिव्ह ऑइल घ्यायला लागणार आहे. आता हे पहिलं मॅरिनेड आहे, तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हे थोडंसं चिकन लावून ठेवून देऊया. आपण मसाला वाटेपर्यंत सुद्धा हे त्याच्यामध्ये मुरेल जरा. आता आपण मसाला वाटायला घेऊया. हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले तर जरा चांगले वाटणार जातात, त्यामुळे मी तुकडे करून घेते. आता ह्या ज्या मसाल्याच्या गोष्टी आहेत त्या आपण घालूया त्याच्यात. वेलची, मिरी, लवंगा. ते वाटण जरा चांगलं झालं पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये आपण आधी घालूया. अशी मोडून घालूया दालचिनी वगैरे. बघितलं त्यांच्या खाद्य संस्कृतीत पण किती आपल्यासारखे गरम मसाले ते वापरतात. हे एक ज्याला स्टार अॅनिस म्हणतो आपण, ते आपण बादियान म्हणतो, हे खूप त्यांच्याकडे सगळ्यात अतिशय महत्वाचं असतं. सगळ्या मसाल्यात हे असतंच असतं त्यांच्या. आपण त्याच्यात घेऊया जिरं. नीट वाटलं जात नाही आलं किंवा लसूण. आपण जर तसाच्या तसा अख्खा घेतला तर आपल्याला याचं खूप अशी छान मस्त फाईन पेस्ट करायची आहे. म्हणून मी जे आलं आहे ना ते असं जरा कापून घेते बारीक, जेणेकरून ते नीट वाटलं जाईल. लसूणही वाटून घेते मी. हळद आपण वाटणातच घेणार आहोत आणि वाटणात सुद्धा आपल्याला थोडं मीठ घालायचं. आपण थोडं मीठ चिकनला लावलंय आणि एक साधारणतः चमचा एवढं मीठ आपण वाटणात घेऊया. बाकी हे सगळं घालायच्या आधी प्रथम आपण हे थोडंसं वाटून घेऊया. हा, त्याच्यामध्ये आपण घालूया कांदा. ते थोडंसं मिक्स झालंय ना, आणि घालूया थोडा व्हिनेगर, कारण आपण त्याच्यामध्ये अजिबातही पाणी घालायचं नाहीये. त्याच्यात थोडासा घालायला लागेल अजून व्हिनेगर. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया पहिला पुदिना. पुदिना कोथिंबीरला स्वतःच असं ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे आधी मी आता पाणी नाही घालत आहे त्याच्यात चिंचेचं. असं ते हळूहळूच वाटावं लागतं वाटण. आधी पहिल्यांदा बाकीचं नाही तर मग ते लसूण कांदा आणि ते सगळं छान होणार नाही बारीक. आता पहा मस्त बारीक झालंय ते. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं ही सगळी कोथिंबीर घालूया. त्याच्या दांड्यांसकट आणि थोडं चिंचेचं पाणी घालूया. त्याच्यात अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला घालायचंय, म्हणजे आपल्याला घालायचंय ऑलिव्ह ऑइल.
आता बघून घेऊया आपण तो मसाला कसा झाला. पण आपल्याला फाईन पेस्ट करायची. चांगला झालाय. फक्त मला त्याच्या कन्सिस्टन्सीसाठी मला त्याच्यामध्ये अजून एकदा थोडंसं ऑलिव्ह ऑइल घालून फिरवावं असं वाटतं. ह्यासाठी हा मसाला ना पहिल्यांदा आपण कसं बघितलं, गरम मसाला घातला, जिरं घातलं, लसूण वगैरे, कांदा घातला, नंतर मग आपण त्याच्यात बाकीच्या गोष्टी घातल्या. ह्या अशाच पद्धतीने हा मसाला केला गेला पाहिजे. आपण ह्याच्यात अजून थोडं ऑलिव्ह ऑइल घालणार. तर माझ्या अंदाजाने अबाउट हाफ अ कप ऑलिव्ह ऑइल ह्याच्यात जात असेल मसाल्यामध्ये. मी आता अंदाजाने घालतेय, पण माझ्या मते पाव कपापेक्षा नक्कीच जास्त ऑलिव्ह ऑइल जाईल. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काही ठिकाणी अक्षरशः 1-1 लिटर तेल त्या मसाल्यात घातलं जातं. इतकं तेल या मसाल्यात त्यांना घालायची त्यांची पद्धत आहे. आपण हे असं करून घेऊया. आपला मसाला डन आहे. आता आपण हा चिकनला लावायचा आहे. बघा इतका मस्त फाईन, स्मेलिंग ऑल्सो व्हेरी नाईस. छान पेस्ट झाली आपली काफ्रियाल मसाल्याची. हा काफ्रियाल मसाला जर तुम्हाला एक टिप आहे, जर ठेवून द्यायचा असेल, एवढा नाही लागणार आहे आपल्याला, कमी लागणार आहे, तर हा काफ्रियाल मसाला थोड्याशा तेलावरती छान मस्त परतून घ्यायचा. आणि जर तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवलात तर हा जवळजवळ 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये राहू शकतो. मिरची आहे, तिखट आहे, ज्यांनी माझ्या हाताला त्रास होतो, पण बऱ्याच लोकांना विचारलं तुम्ही का ग्लव्स घालता, तर मी कॉन्टॅक्ट लेन्सेस घालते आणि माझ्या हाताला खूप जळजळ होते आणि मला त्याचा त्रास होतो, म्हणून मी ग्लव्स घालते. आता आपण आधी पहिलं थोडंसं मॅरिनेट केलंय, त्याच्यात परत आता हा मसाला घालूया. थोडासा अजून चिंचेचा कोळ घालूया. आता ह्याला मी इंटॅक्ट लावणार आहे, म्हणजेच प्लास्टिक रॅप लावणार आहे. आणि हे मिनिमम 2 ते 3 तासासाठी. खरं तर बऱ्याचदा तुम्ही ओव्हरनाईट ठेवलात तर तुमचं काफ्रियाल अजून छान होईल. आपण हे आता फ्रीजमध्ये ओव्हरनाईट ठेवलं तर तुम्ही फ्रीजमध्ये मॅरिनेट करा. 2 तासासाठी असेल तर बाहेर मॅरिनेट करा. म्हणजे तुम्हाला लवकर करायचं असेल तर आज मला जरा हे लवकर करायचं आहे. पण जर हे तुम्ही 4 ते 5 तास ठेवणार असाल तर ह्याला प्लास्टिक रॅप लावून अर्धा तास बाहेर ठेवायचं आणि मग पुढचे 3 ते 4 तास तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवा. बघा आपलं चिकन काय मस्त मॅरिनेट झालंय, अतिशय सुंदर मॅरिनेट झालंय. आता आपण खरी ऑथेंटिक पद्धत अशी आहे की हे सगळं चिकन जे असेल काफ्रियाल ते असं त्या भांड्यामध्ये टाकतात, त्याच्यावरती ते असं झाकण ठेवतात आणि काहीतरी त्याच्यावरती जड वजन ठेवतात, दगड बिगड, आणि ते असं बंद होऊ देतात. मी असंही केलंय आणि कधीतरी परतूनही केलंय. तर माझा असा एक्सपिरियन्स आहे की आपण जर परतून केलं तर ते चिकन जास्त छान लागतं, म्हणून मी तुम्हाला ते परतून कसं करायचं ते दाखवते. आपण परत घालूया जरा ऑलिव्ह ऑइलमध्ये. असं नाही की हे ऑलिव्ह ऑइल मध्येच करायला पाहिजे ना, तुम्ही आपल्या नॉर्मल तेलामध्ये केलं तरी हरकत नाही. मी जसं म्हटलं तर मी ऑलिव्ह ऑइल मध्येही केलंय, नॉर्मल तेलातही केलंय. ऑलिव्ह ऑइल मध्ये मला जास्त टेस्टला चांगलं वाटलं. पण जे तुम्ही आपण ऑइल जे ह्याच्यात टाकतोय कशामध्ये, वाटणामध्ये, मी तुम्हाला दाखवलं 2दा वाटणात आपण 2दा तेल टाकतो. तर अदरवाईज चिकन फोडणीला देताना तुम्ही नॉर्मल तेलात दिलं तरी चालेल, पण वाटणामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ऑलिव्ह ऑइलच वापरा. आणि ते डार्क वाला ऑलिव्ह ऑइल, काय म्हणू आपण, लाईट वाला ऑलिव्ह ऑइल नाही. तेल टाकलंय, आपण एक एक पीस त्याच्यात सोडतो. चिकन काफ्रियाला कळी नसते, ते असं ड्राय असतं. चिकन काफ्रियाल हा प्रकारच ड्राय असतो.
प्रत्येक पीस जर तुम्हाला वेगळा टाकता आला तर बरं आहे. माझ्याकडे पसरट मोठी लंगडी आहे तरी ज्याच्यात मी हे बनवते, पण ते मी इंडक्शन वरती वापरू शकत नाही अनफॉर्च्युनेटली. आणि ह्याचा ना प्रत्येक पीस, आता हे जे ही जी उरलेली करी आहे हे वाटण आपण ठेवून ठेवूया. आपण हे नंतर टाकायचं, आता टाकायचं नाही. आता पहिल्यांदा फक्त आपण चिकन चांगलं परतून घेणार आहोत. आपण एकदा हे परतून घेऊया. हे इतकं सुंदर मॅरिनेट झालेलं आपलं चिकन, बरेच तास ठेवल्यामुळे ते फार पटकन शिजणार आहे. अजूनही त्याच्यात आपल्याला वाटण टाकायचं नाहीये. चांगलं ते दोन्ही बाजूने आपण परतून घेऊया. जरा थोडासा त्याला तो ग्रिल आहे ना, चारकोल वरती ते करतात, ग्रिल करतात, ते आपण करू शकत नाही. तरी पॅन मध्ये आपण ते उत्तम करू शकतो. ते जरा नीट छान चहू बाजूनी झालं की मग त्याच्यात आपण ग्रेव्ही टाकून मग आपण ते आणखी जास्त सॉफ्ट शिजवू. ही जी ग्रेव्ही आपण नंतर टाकणार आहोत, हा एक इंग्रेडियंट मध्ये तुम्हाला सांगितलं नाही जो आपण इन्क्लूड करणार, म्हणजे ही जेव्हा शुगर म्हणजे ती ब्राऊन रंगाची साखर आहे, अशासाठी की ह्याची चव आपल्या नॉर्मल साखरेपेक्षा जरा वेगळी लागते. तुम्हाला वाटलं तर त्याच्यात तुम्ही थोडीशी गुळाची पावडरही घालू शकता, पण ही साखर सर्वात छान लागते. ती आपण आता ह्या ग्रेव्हीत मिक्स करून घेऊया जेव्हा आपण हे टाकणार आहोत. बरोबर गॅस साधारणतः या एवढ्या 1 किलोला मी 1 टेबलस्पून पर्यंत साखर घेतली, तेवढी केलं. बाहेर त्याला सगळीकडनं छान प्रॉपरली विस्कर मिळत नव्हता, म्हणून मी ते आतमध्ये किचन मध्ये शिफ्ट केलंय. कारण याला सगळीकडनं चांगला विस्कर करणं फार गरजेचं आहे. आपण अजून एकदा ते टर्न करणार आहोत पीसेस. आता बघा, तुम्ही बघू शकता की त्याचा रंग बदललाय, पण आपल्याला अजून थोडंसं ते होऊन द्यायचं आणि मग त्याच्यात आपल्याला उरलेलं ते जे वाटण आहे ते घालून झाकण ठेवून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी अजून बघा, मी तुम्हाला दाखवते. आता रंग बघा कसा दिसतोय, सगळ्या बाजूने ते मिक्सी ह्याच्यावरती घेऊन टाकायचं. त्याचं बघा, त्याचा त्याला पूर्ण असा छान रंग आलाय गुलाबी. आपल्याला आता हा गॅस बंद करायचा आहे आणि आता त्याच्यावरती आपण ही अशी ग्रेव्ही टाकणार आहोत. त्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये. आपण वाटतातही घेतलं नाहीये पाणी. कोथिंबिरीचं किंवा पुदिन्याचं सुकलेलं पाणी आणि थोडे चिंचेचा कोळ जेव्हा आपण टाकला तेव्हा जे काही जितपत पाणी गेलं तितकंच पाणी टाकायचंय. आता आपण हे असं 10 मिनिटं ठेवून देऊया. आपलं कापरियाल खूप मस्त झालंय. इट्स डन. आता आपण हे प्लेटिंग करायला घेऊया. तयार आहे आपलं चिकन काफरियाल. बघा काय मस्त झालंय ना. हे चिकन काफरियाल तुम्ही पोळी बरोबर सर्व करू शकता. मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती पोळीची रेसिपी दाखवली आहे, तुम्ही त्याला व्हिजिट करा. मी परत पोळीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, त्याची लिंक शेअर करते, ती नक्की बघा. आणि चिकन काफरियाल आणि पोळी तुमच्या घरातल्यांना खाऊ घाला. माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. माझे सबस्क्रायबर्स वाढवायला मला मदत करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकनला हिट करायला विसरू नका. पाहत राहा निवेदिता सराफ रेसिपीज.